विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावरील मारहाणीच्या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारवर डागली टीकेची तोफ। विधिमंडळाच्या प्रवेशद्वारात कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी महायुती सरकारवर टीकेची तोफ डागली आहे। आतापर्यंत प्रवेशद्वारावर विषय आला आहे, उद्या सभागृहात देखील यायला वेळ लागणार नाही असा इशारा त्यांनी दिला। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सकाळी 10 वाजता आमदार शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना महायुती सरकारवर टीका केली। सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व काही दिसत असताना सरकारकडून पाठीशी घातले जात आहे। या संदर्भात सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन आचारसंहिता बनवली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही अशी भीती त्यांनी व्यक्त केली। राज्य शासनाचे मेक इन महाराष्ट्र नॅचरल फ्लॉवर्स धोरण, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा सकारात्मक निर्णय। मुंबईत गुरुवारी रात्री झाली महत्त्वपूर्ण बैठक। राज्यातील शाश्वत फुलशेती आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी कृत्रिम प्लास्टिक फुलांच्या वापरावर निर्बंध आणण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी रात्री 8 वाजता मुंबईत विधान भवन येथे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली। मंत्री व आमदारांनी केलेल्या सूचनांचा विचार करून राज्य शासन कृत्रिम फुलांबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचा विचार करणार असून मेक इन महाराष्ट्र नॅचरल फ्लॉवर्स धोरण अंमलात आणण्यासाठी सकारात्मक असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले। बैठकीत मंत्री व आमदारांनी कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापरामुळे राज्यातील फूल उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याबाबत चिंता व्यक्त केली। कृत्रिम फुलांच्या बाबतीत उत्पादन, आयात, विक्री व नियमन आणण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करावे। कृषी फुलांचा वापर वाढवणाऱ्या शासकीय व सार्वजनिक उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे। कृषी फूल उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान, प्रशिक्षण आणि हरितगृह तयार करण्यासाठी सवलती द्याव्यात। पर्यावरण व आरोग्यविषयक अभ्यास समितीमार्फत कृत्रिम फुलांचे दुष्परिणाम यावर सखोल शास्त्रीय अहवाल तयार करावा। मेक इन महाराष्ट्र नॅचरल फ्लॉवर्स अशा अभियानाच्या माध्यमातून कृषी फुलांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे यावेळी निदर्शनास आणून दिले। कृत्रिम फुलांचे उत्पादन प्रामुख्याने व न विघटनशील घटकांपासून म्हणजेच पॉलिस्टर, नायलॉन, प्लास्टिक आणि सिंथेटिक रंगापासून होते, त्यामुळे त्याचा पर्यावरणावर दीर्घकाळ विपरीत परिणाम होतो। जलप्रदूषण आणि मातीच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे। अशा फुलांवर वापरली जाणारी रसायने मानवी आरोग्यालाही धोका निर्माण करत आहेत, याकडे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लक्ष वेधले। मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, शेतीसाठी अनुकूल धोरण राबवणे आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे। कृत्रिम फुलांवर नियंत्रण आणण्यासाठी स्वतंत्र धोरण आखण्याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। कराड नगरपालिकेचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान, स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात दुसरा क्रमांक, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव। स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये कराड नगरपालिकेने 20 ते 50 हजार लोकसंख्येच्या गटात देशात अव्वल स्थान मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला। नवी दिल्लीत गुरुवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये मुख्याधिकारी प्रधान सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज, राज्य मिशन डायरेक्टर नवनाथ वाठ यांनी हा पुरस्कार स्वीकारला। केंद्रीय गृहनिर्माण नगरविकास मंत्री मनोहर लाल आणि राज्यमंत्री तोखन साहू यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती। कराड शहराच्या सातत्यपूर्ण स्वच्छता कार्याचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाल्याबद्दल पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कराड नगरपालिकेचे विशेष अभिनंदन केले आहे। सुपर स्वच्छ लीग ही नवीन विशेष कॅटेगरी निर्माण केली आहे। स्वच्छ सर्वेक्षण 2023 पर्यंत जी शहरे सलग 3 वर्ष रँकमध्ये आहेत अशा शहरांसाठी सुपर स्वच्छ लीग हा विशेष वर्ग निर्माण करण्यात आला। यामध्ये 20,000 ते 50,000 लोकसंख्या गटामध्ये कराड शहराने सुपर स्वच्छ मानांकन मिळवत देशात द्वितीय क्रमांक पटकावला आहे। स्वच्छ सर्वेक्षण 2024ला सामोरे जाताना सुपर स्वच्छ लीग मध्ये समावेशासाठी 85% पेक्षा अधिक गुणांकन राखणे अनिवार्य होते।
नगरपालिकेने लोकसहभागावर भर देत अनेक उल्लेखनीय प्रकल्प राबवले. निर्मितीच्या ठिकाणीच ओला, सुका व घरगुती घातक व सॅनिटरी कचरा अशा प्रकारे कचरा वर्गीकरण, कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी सर्व घंटागाड्यांचे रिअल टायमिंग ट्रॅकिंग, मार्ग निरीक्षण व नियंत्रणासाठी GPS प्रणाली, कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून घनकचरा व्यवस्थापन असे उपक्रम राबवले. स्वच्छता विषयक सातत्यपूर्ण जनजागृतीपर उपक्रम आयोजनातून शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहिली. त्यामुळेच अव्वल स्थान मिळाले. कराड पंचायत समिती नवीन इमारतीसाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर. आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली मान्यता. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक विस्ताराने मोठा असलेल्या कराड तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने पंचायत समितीसाठी नवीन इमारत बांधण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नाने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी 15 कोटी रुपयांचा निधी नूतन इमारतीसाठी मंजूर केला आहे. आमदार डॉक्टर भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयातून शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता याबाबतची माहिती देण्यात आली. कराड तालुक्यात जिल्हा परिषदेचे 13 गट असून पंचायत समितीचे 26 गण आहेत. त्यामुळे 26 सदस्य संपूर्ण तालुक्याचे प्रतिनिधित्व पंचायत समितीत करतात. पंचायत समितीची सध्या असलेली इमारत अपूर्ण पडत असून ग्रामीण विकासाच्या अनुषंगाने कामकाज करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना अडचणी येत होत्या. आमदार डॉक्टर भोसले यांनी पंचायत समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला असता त्यांना नवीन इमारत उभारण्याची गरज दिसून आली. त्यांनी ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या निदर्शनास आणून दिली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अधीनस्थ असलेल्या सर्वच विभागांची कार्यालये एकाच इमारतीत असावीत आणि ग्रामीण भागाचा विकास करताना अडचणी येऊ नयेत, ही बाब लक्षात घेऊन नूतन इमारत उभारण्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कराड शहराच्या वैभवात भर घालणारी ही नवीन इमारत असेल असेही यावेळी सांगण्यात आले. लोणंद पोलीस ठाण्याने 3 लाख रुपयांचे मोबाईल हँडसेट तक्रारदारांना केले परत. सर्वसामान्य नागरिकांचे हरवलेल्या मोबाईल हँडसेटचा शोध लोणंद पोलिसांनी घेतला असून जून आणि जुलै महिन्यात गहाळ झालेल्या एकूण 15 हँडसेटचा शोध घेण्यात यश आले आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना हे मोबाईल हँडसेट परत केले. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या सूचनेनुसार आणि फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी मोबाईल हँडसेट चोरी प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास केला. सायबर विभागाची मदत घेऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांनी परराज्यात संपर्क साधून हरवलेल्या मोबाईल हँडसेटबाबत माहिती घेतली आणि शोध मोहीम राबवली. जून आणि जुलै महिन्यामध्ये लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांचे 3,07,499 रुपयांचे 15 हँडसेट चोरीस गेले होते. ते हस्तगत करण्यात यश आले आहे. या नागरिकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन हँडसेट परत करण्यात आले.